पूर्ण होते ही एक धाव. ही चुरस असली पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर मोमेंटला जर तुम्हाला बाजूला करायचं असेल तर ऍक्टिव्ह राहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि तोच ऍक्टिव्ह मोमेंट आपण पाहिला निखिलचा. धाव घ्यायची इच्छा फलंदाजांची, पण ती रोखण्याची इच्छा निखिलची. पुढचा बॉल राऊंड विकेट. यावेळेस रेंज मध्ये होता बॉल. आउट ऑफ रेंज, नॉट ऍक्सेसिबल. मिड विकेट क्लिअर. यूज इट, सिक्सर. मी पर्सनली रिकमेंड केलंय सिगडी रेस्टॉरंटला. प्रेक्षकांनो, जर तुम्ही दोन हातात कॅच टिपला जो षटकारासाठी आलाय, तर तुम्हाला साधा डोसा आणि रिया स्पोर्टच्या वतीने कॅप. पुढचा बॉल फुलटॉस आणि बॉलला लॉंगॉनला खेळले. बॉलला झेल टिपण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळालेले आहेत आणि दरम्यान फलंदाज होतोय बाद आणि नागेशचा वेळ आणि खेळ संपलेला आहे. आपण चेक करूया. चला, वेट 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 वेट. सर्व काही तुम्हाला कळेल. डोंट वरी, डोंट वरी. आयोजक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जे काही येस, वेगवेगळे नियम आहेत आणि त्याच नियमांची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. आणि ती जी सिच्युएशन झाली ते पंच डिस्कस करतील. आम्हाला तर माहिती आहे निर्णय नेमका काय आहे, पण पंच बोलतील तेच आम्हाला तुमच्यापर्यंत माहिती द्यावी लागेल. तर पाहूया. वेट फॉर अंपायर सिग्नल. आणि फलंदाजांनी बीमर साठी डीआरएस घेतलाय, बरोबर नागेश? हा, फलंदाजांनी बीमर साठी डीआरएस कॉल केलेला आहे. सामना महत्वाचा आहे. सामना प्रत्येकाला जिंकायचा आहे. त्याचमुळे एक एक क्षण महत्वाचा आहे. चला, हमराज मृत्युंजय, वारंवार त्या सूचना आम्ही देत आहोत. टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी आपला एक मेंबर या आणि फोटो सेशन होईल टी शर्ट परिधान केल्यानंतर. त्याचमुळे आवश्यकता आहे तुमच्या सर्व मेंबरशी या मैदानात उपस्थित राहण्याची. झेल तर टिपलाय, पण तो कुठे टिपलाय, कसा टिपलाय, त्या गोष्टीची चाचपणी 70-70 स्पोर्ट्सच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये केली जाते. सुबोध घडसे सर तपासतायत. चला, क्षेत्ररक्षकाने आपापल्या जागेवर या. चला, आम्ही ती सूचना तुम्हाला देऊच की नेमका निर्णय काय येतोय, पण आपापल्या जागेवर थांबा. एकत्र येऊ नका, तेवढा वेळ आपण वाचवूया. आणि फलंदाज, जसा मी उल्लेख करणारच होतो, बाद आहे, आउट. पण जोपर्यंत पंचांचं मत येत नाही तोपर्यंत आपण सुद्धा काय घोषित करू शकत नाही. आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच तो झेल टिपला होता. आक्षेप तर व्यक्त केलाय, अपील करणं हा तुमचा हक्क आहे, पण पंचांनी येतात सर्व काही तपासलं आणि फलंदाज नागेश वाडेकर बाद झालेले आहेत. चला चला, दुसरा बॅटर लगेच पाठवून द्या. नागेश वाडेकर झालेत बाद. षटकार खेचण्याची इच्छा तर त्यांची होती, एक षटकार त्यांच्या वतीनं तर पाहायला मिळाला सुद्धा होता, पण त्यांचा जो शो आहे, द नागेश वाडेकर शो, सुरू होता होताच संपलेला आहे. पण आता पाहूया त्यांना रिप्लेस करताना नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. थॉमस डायस. 9 धावा, एक फलंदाज बाद. 4 चेंडूचा खेळ संपलाय. आपण पाहतोय रॉयल वॉरियर्स मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी मागच्या 3 पर्वांपासून पावसाळी रबरबॉल क्रिकेट उच्च दर्जाचं कसं क्रिकेटपटूंना खेळता येईल तो प्रयत्न राहिलेला आहे. पहिलं पर्व गाजवलं होतं फोर्ट स्ट्रायकर्सने, दुसरं पर्व गाजवलं होतं MUCC ओडिसाने, आणि हे तिसरं पर्व कोण गाजवेल त्या गोष्टीची प्रतीक्षा आहे. NP स्पोर्ट्स परिपॅकर्स ही टीम ऑलरेडी अंतिम फेरीत दाखल झाले. आज 8 संघांपैकी एक संघ अंतिम फेरीत दाखल होईल. ती टीम शिपा स्ट्रायकर असू शकेल का? ती टीम रॉयल रिया स्पोर्ट्स असू शकेल का? ती टीम ताई पॅकर्स, कामाक्षी ग्रुप, हमराज मृत्युंजय, उमेश 11 की RK मुलुंड, ह्या 6 संघांपैकी एक टीम
पुढे जाऊ शकते. या अगोदर रॉयल स्टर्नस विक्रोयन्स आणि मुंबई किंग्स हे दोन संघ पहिल्या फेरीतच पराभूत झालेले आहेत. थॉमस डायस पोहोचतात. मागच्या सामन्यात ते 0वर बाद झाले होते. पण क्रिकेटचा खेळ असा आहे, तुमचा संघ चांगला खेळला तर तुम्हाला पुन्हा खेळण्याची संधी मिळते आणि ती संधी मिळाली थॉमसला. मागच्या सामन्यात जे करता नाही आलं ते या सामन्यात थॉमसच्या वतीने पाहायला मिळेल का? पण अली हसन यांनी पहिल्या षटकात नागेश वाडेकरचा विकेट मिळवलेला आहे. अली राऊंड विकेट. वाह, व्हॉट अ बॉल. पिचिंग अगदी योग्य त्या पिचिंग झोनवर आणि त्यानंतर बॅकलिपला खाली घेऊन बचावात्मक पवित्रा थॉमस डायस यांचा पाहायला मिळालेला आहे. मागच्या विकेटमुळे कॉन्फिडन्स बूस्ट झालाय अली हसनचा. कॅरी फॉरवर्ड करतो तो त्याचं यश. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. धावसंख्या 9. फुलटॉस बॉल आणि आता थॉमसचा सावध पवित्रा. फुलटॉस जरूर होता पण त्यांनी या षटकाचा शेवट संयमाने करण्याचा मानस व्यक्त केला. शेवटच्या बॉलवर 1 मिळते. धावसंख्या ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील उमेश 11 या संघाची एका षटकानंतर 10 धावा, 1 फलंदाज बाद, 10 रन्स, लॉस ऑफ 1. सर्वांची अपेक्षा आहे की वसीमभाईने आज मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळायला पाहिजे. अश्रफ भाऊ खेळणार नाहीत कारण अश्रफ भाऊ काल खेळलेल्या सेमीमध्ये ते पराभूत झालेले आहेत. पण आता पूर्ण टीम रिया स्पोर्ट्स सुनीता स्मृती या संघाकडून तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. रेडी आहे. हमराज मृत्युंजय पुणे अजूनही आपला मेंबर नाही आलाय. चला टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी लवकर या प्लीज. फोटो सेशन आहे प्रत्येकाचं. सोशल मीडियावर आपण प्रत्येक फोटोग्राफ्स पाठवतो त्यांच्या चाहत्यांपर्यंत. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. बाला ठाकरे. तसा उल्लेख हरेश पंड्या सर यांनी केला की क्रिकेट खेळण्याची इच्छा असताना मग तुम्हाला किती प्रवास करावा लागतो याचं भान तुम्हाला नसतं. आणि त्यातलाच एक खेळाडू बाळा. कटर्स चांगले आहेत त्यांच्याकडे. ऑफ कटरवर जास्तीत जास्त ते भरवसा ठेवतात. गतीवर नियंत्रण आहे. मिडियम पेस बॉलर आहेत. जास्त मोठा रनअप नाहीये पण अनुभव प्रचंड मोठा आहे गोलंदाज बाळा यांच्याकडे. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने. थॉमस स्ट्रायकर सेंडला. धावसंख्या थांबले 10वर. 10 धावा, 1 फलंदाज बाद. आणखीन एक बॅट स्विंग आणि आणखीन एक डॉट बॉल. यावेळेस पिचिंगला फॉलो करताना बॉलिंग पातला अॅनलाइज करताना थोडस शफल मोमेंट थॉमस डायस यांची पाहायला मिळाले. पण पुन्हा एकदा फिरकीची जादू काय आहे बाळा ठाकरे यांची. ठाकरे ब्रँड बॉलिंगचा बाळाचा पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. सुरुवात चांगली होते या षटकाची बाळा ठाकरे कडून. पण यावेळेस किती वेळ तुम्ही थांबवणार? थॉमस ठाकरेच्या समोर आता हवी होतोय. बॉलला त्यांनी लॉंग ऑनच्या दिशेने पाठवलंय. वेट फॉर अंपायर सिग्नल. येतोय चौकार थॉमस डायसचा बाळा ठाकरे यांच्या विरोधात. ओ बोल्ड. आमची काढाल छेड तर आम्ही लगेच करू परत फेड. मागच्या चौकारचं प्रतिउत्तर बाळा देत आहेत आणि खेळ संपतोय. थॉमस डायसचा विकेट डाऊन. या डावात सुद्धा निराशाजनक खेळ खेळून परत आलेले आहेत आणि त्यांना रिप्लेस करण्यासाठी नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. रोहन भोसले. रोहन यांनी मागच्या डावाची सुरुवात पहिल्याच बॉलवर षटकार खेचून केली होती आणि पुन्हा एकदा पाहूया त्याच आक्रमकतेवर कॅप्टनने भरोसा ठेवलेला आहे. कॅप्टनला वेळीच चूज करावं लागेल की कुठल्या फलंदाजाला यूज करायचं आहे. आणि आता योग्य त्या मोमेंटला रोहन आहे. त्याच्या आतमध्ये यशला आतापर्यंत फक्त 1 बॉल फेस करण्याचा मौका मिळालेला आहे. 10 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावात संपलेला आहे आणि ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील उमेश 11 संघाची धावसंख्या 14 आहे. दोन्ही षटकांवर गोलंदाजांचा दबदबा. अली हसनचं पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं. बाळाच्या या षटकात जरी एक चौकार आलाय त्यांनी थॉमस डायसचा विकेट मिळवलेला आहे. रोहन
प्रेशर ऍब्झॉर्ब करून खेळण्यासाठी रोहनला ओळखलं जातं. फुल टॉस बॉल अलॉंग द ग्राउंड, बॉलला खेळलंय मिड ऑनला, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलवर येईल, सिंगल होते कंप्लीट. आता प्रत्येक पाऊल जोखमीचं आहे आणि प्रत्येक पाऊल टाकताना 10 वेळा विचार करतील हे फलंदाज, कारण दोन आघाडीचे महत्वाचे आक्रमकतेने ठासून भरलेले फलंदाज हे झटपट बाद झाल्यानंतर आता प्रत्येक पाऊल जोखमीचं आहे. ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील उमेश 11 या संघासाठी धावसंख्या 15. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला दबदबा तर प्रस्थापित केलाय. नाणेफेक जिंकून निर्णय योग्य ठरवलेला आहे आर के मुलुंड ओमकार गिरगावने. बाळाचा पुढचा बॉल शेवटचा. ऑकवर्ड बॉडी पोझिशन, ट्रिगर मोमेंट चुकली, बॉल स्टंपवर आदळला आणि यश कोठारी यांचा सुद्धा खेळ संपला. 2 विकेट्स या षटकात बाळा ठाकरेच्या नावावर. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 15. फलंदाज बाद झाले 3. डिलिव्हरी बॉलला फक्त टर्न केले मिड विकेटला. 1 धाव मिळेल. साहिल त्या ठिकाणी तैनात होते. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत मुकेश गायकर. हे सुद्धा स्ट्रायकर बॅटर आहेत, पण जेव्हा संघ ची डिमांड काय आहे त्यानुसार तुमचा क्रमबदल ठरतो. एक क्वालिटी बॅटर म्हणून मुकेश गायकर यांची सुद्धा ओळख आहे, जे नॉन स्ट्रायकर सेंटर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फॉलो तर केलं होतं, पण स्ट्रोक ऑफर का नाही केला आता हाच प्रश्न रोहन यांना विचारावा लागेल स्वतःला. धावसंख्या 2 ने पुढे सगळे 17 धावा झाले. 17 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. बघा किमान 50, त्या खालचा विचार करून चालला नाही. 50च्या वरच जावं लागेल तरच एक चांगली बॉलिंग लाईनअप जी आहे ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील उमेश 11 या संघाची, त्या बॉलर्ससाठी धावा बनवाव्या लागतील. रोहन स्ट्रायकर साइडला. आता पंचांचा निर्णय क्लिअर असेल. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळणार आहे. बघा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सिंगल लाईन वाईड आहे. शफलचा रूल ऍप्लिकेबल नाहीये, लक्षात घ्या, कारण सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतात. व्हाईट बॉल और फेअर बॉल, त्याच मी अगोदरच आपण ती प्रेक्षकांपर्यंत माहिती देतोय. या स्पर्धेत सिंगल लाईन वाईड आहे. जरी प्लेअर शफल झाला फक्त ती वाईड लाईनच तपासली जाते. फुल टॉस मिस केलाय आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. फुल टॉस कॅन बी डेंजरस. कॅच ड्रॉप, आणि जसा कॅच ड्रॉप झाला डोक्यावर हात गेला. आता एक हात डोक्यावर गेलाय.
जर मैदानाच्या आतमध्ये रोहन थांबला तर दोन्ही हात वर येतील. पंचांचा DRS आहे. त्यांना थोडी शंका आहे त्यांना की बॉल वेस्ट हाईटच्या वर इम्पॅक्ट करतोय का पंचांना ती शहानिशा करायची आहे. पुन्हा एकदा सुबोध सर बिझी होतील 70-70 स्पोर्ट्सच्या घटना पुनरीक्षण कक्षामध्ये. कामेश स्पोर्ट्स सहकार्य नेहमीच रॉयल वॉरियर्सला मिळालेलं आहे आणि हा जो लुक आहे तो गोलंदाजांचा कर्दन काळ होता. सादिक राजापूरकर सर खूप चांगलं क्रिकेट सादिक सरांनी खेळलेलं आहे आणि मला असं वाटतं आज सोशल मीडियावर हा स्टेटस असेल सादिक राजापूरकर सरांच्या. काय लुक आहे, अजूनही त्यांचं वय काय वाढत नाहीये. स्माइल म्हणजेच फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी. तर बॉल वेस्ट हाईटहून खाली इम्पॅक्ट करताना पाहायला मिळाला पंचांना जेव्हा त्यांनी त्या घटनेला पाहिलं. पण शगुनचं षटक चांगलं राहिलंय. अजूनही त्यांनी या षटकात एकही मोठा स्ट्रोक खेळू देण्याची संधी फलंदाजांना दिली नाहीये. पण आता वेळ कमी राहिलाय फलंदाजी करणाऱ्या संघाकडे. फुलटॉस बॉल ऑन साईडला फेकून दिला बॉलला. जरी झाला उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर. मुकेश गायकरचा हा षटकार. होती टायमिंग होतं. पॅरल स्ट्रोक त्यांनी मिड विकेटला खेळला. ऑन साईडला बॉलला टर्न करायचा प्रयत्न. बॉलला तर डायव्हर्ट केलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिली धाव वेगानं पूर्ण केली कारण दुसरा धावेची इच्छा दोन्ही फलंदाजांची होती. लेग बाईच्या 2 धावा मिळत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील उमेश 11 संघाची धावसंख्या 9च्या रन रेटने 27-3 फलंदाज बाद 27 लॉस ऑफ 3. उसाळी रबर बॉल क्रिकेट हंगामाची सर्वात पहिली स्पर्धा आयोजित केली जाते परळला. लक्ष्मी चेंदवणकर चषक. चला अस्मिता टेक्सटाईल पार्क कोनगाव भिवंडीला जाऊया ज्या ठिकाणी तुम्हाला आवडीच्या 70-70 प्रोडक्ट्स माफक दरात मिळतील. तुमच्या निवडीनुसार मिळतील आणि 70-70 स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या इक्विपमेंट्स म्हणजे बॅट्स असतील, सॉक्स असतील, टी शर्ट्स असतील, ट्रॅक्स असतील, बॉल्स असतील, भरवशाचे प्रोडक्ट्स तुम्हाला जर घ्यायचे असतील भेट द्या 70-70 स्पोर्ट्स. ऑन साइडला बॅटचा फेस क्लोज केला. अपील तर केली. LBW ची बॉल मागे होतो थर्डमॅनला. सिंगल तर कंप्लीट होईल कारण एक धावेचं महत्व आता फलंदाजांना ठाऊक आहे कारण आता थांबून नाही चालणार. धावसंख्येला वेग द्यावा लागणार. लेग बाईटची एक धाव मिळते. एक धाव वाढते. स्कोर पोहोचतोय 28. ना LBW ला तर रिवाई नाहीये. येईल तंत्रज्ञान लवकरच येईल. आहे तंत्रज्ञान पण ते खर्चिक आहे. त्यामुळे आता आयोजक सुद्धा प्रयत्नशील आहेत कशा पद्धतीनं अल्ट्रा एज आणि बॉल ट्रॅकिंग वेगवेगळ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते सुद्धा. पण आता आम्ही आमच्या पंचांवर भरोसा ठेवला आणि खूप चांगलं काम पंचांचं मागच्या 2 दिवसांपासून राहिलेलं आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला पिकअप स्ट्रोक गॅप शोधलाय. बॉल स्क्वेअर लागला. उंची नव्हती पण अंतर मिळालंय मुकेश गायकरला. या डावातला त्याच्या वतीने येतोय दुसरा षटकार. ओलांडल्या जातील का. ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील उमेश 11 या संघाकडून. मुकेश आता ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेला आहे. 13 वर खेळतायत. 4 चेंडू त्यांनी फेस केलेत. पुढचा बॉल
कनेक्शन नाही बनवता आला बॅट आणि बॉलचं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज बाळा पोचेल मिड विकेटला तोपर्यंत पूर्ण होते. एक धाव स्ट्राईक जाते रोहनकडे. तुमचं सामर्थ्य तुम्हालाच ओळखावं लागेल. त्याची आठवण करून देण्यासाठी इकडे कोणीच येणार नाही. मागच्या डावाची सुरुवात रोहनने षटकाराने केली होती, पण ते थोडेसे आता संयमानं खेळतायत. प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला वेगळाच रोल द्यावा लागतो. प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास करून आपली भूमिका स्पष्ट करावी लागते. मुकेशने ती भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण बाळा मागच्या षटकात 2 विकेट्स त्यांनी मिळवले आणि म्हणूनच त्यांचा देखील हुद्दा वाढतोय. गोलंदाजी करताना त्यांना 2 षटका मिळत आहेत. पण आता साथीदार चांगला खेळायला लागला तर मग तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात. चेंडूला पंख लावलेत रोहनने. रोहन मिळवतोय 6 रन. प्रत्येक षटक वेगळ्या धर्तीवर खेळवलं जातं. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, कारण उंची नव्हती पण ताकद लावून हा स्ट्रोक खेळला होता रोहनने. समोर असू द्या कोणताही गोलंदाज, षटकार खेचणं हा माझा अंदाज. कव्हर्स बाउंड्री लाईन क्लिअर, सिक्सर. थँक्यू. बघा रिप्ले मध्ये आपण फक्त खेळाडूंनाच पाहणार नाही आहोत तर प्रेक्षकांना सुद्धा पाहणार आहोत. कारण ऑडियन्स कॅच कंप्लीट करण्यासाठी प्रेक्षक जीवाफाड मेहनत घेत आहेत, धडपडतायत, पडतायत. पण कॅच घेण्यासाठी ती मेहनत प्रत्येक प्रेक्षकाची पाहायला मिळालेली आहे. कॅच घ्यायचंय. रिया स्पोर्टच्या वतीनं गिफ्ट हॅम्पर्स आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका तर खेळायचाच होता, पण बॉल तर डायव्हर्ट झालेला आहे स्क्वेअर लेगला. षटक महागडं ठरलंय. कभी खुशी कभी गम सारखा अनुभव तर बाळा ठाकरे यांना मिळतोय. कारण मागचं षटक त्यांचं इकॉनॉमिकल होतं, 2 विकेटचं होतं. पण या षटकामध्ये त्यांना 3 षटकार खर्च करताना आपण पाहिलेलं आहे. 4 षटकाचा खेळ संपलाय. 12च्या रन रेटनं ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील उमेश इलेव्हन संघाची धावसंख्या 48. 3 फलंदाज बाद, 48 लॉस ऑफ 3. चला एकत्र कडून परफेक्ट पंच केलं, बॉलला पाठवलंय कवसला. पुन्हा एकदा खेळ चालू झालाय रोहनचा. मी एकदा का सुरू झालो तर मी थांबण्याचं नाव घेत नाही. तीच भूमिका रोहनची. फक्त हिमतीचा आहे, नाहीतर प्रत्येक गोष्ट ही कठीण आहे. हिम्मत दाखवली तरच तुम्हाला किंमत मिळते आणि तीच किंमत आता रोहन आणि मुकेश यांनी आपल्या संघासाठी मोजलेली आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 54. ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील उमेश इलेव्हन मयंक गोलंदाजी करण्यासाठी आलेत आणि त्यांचं भव्य स्वागत षटकाराने रोहन करतोय. 22 वर रोहन खेळतोय, मुकेश खेळतोय 14 वर. खऱ्या अर्थाने या डावाची सुरुवात मुकेश गायकर यांनी केली आणि आता रोहन अनस्टॉपेबल राहिलेत. हो रेंज मध्ये होता. परफेक्ट एलिव्हेशन, परफेक्ट डिस्टन्स, परफेक्ट स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सिक्सर. 6 धावा.
मधलं षटक महत्वाचं आहे आणि पहिलं षटक महत्वाचं आहे. सुरुवात चांगली झाली होती पहिल्या 2 षटकांमध्ये, पण त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जो बदल झालाय फलंदाजीचा तो कुठेतरी संघासाठी फायद्याचा राहिलेला आहे. आणि या षटकाची सुरुवात पहिल्या 2 बॉलवर 2 कडक स्ट्रोक खेळलेले आहेत रोहनने. 280चा स्ट्राईक रेट रोहनचा आहे. स्कोर 60 झालाय. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील उमेश 11 या संघाचा. मयंकचा पुढचा बॉल कमबॅक होईल का मयंकचं? राऊंड विकेट. पुन्हा एकदा पंच केलंय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. डाऊन दी बॉल जजमेंट घेत आहेत. आणि आता वचपा काढतोय मागच्या 2 षटकारांचा. फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच रोहन. तिसऱ्या बॉलवर या षटकाच्या मयंकच्या खात्यात विकेट. पूर्ण झालेली आहे आणि गोलंदाजाला ती सूचना मिळाली सुद्धा. राम. राऊंड विकेट मयंक. थोडा स्लो होता बॉल आणि त्या धीम्या गतीला ओळखला नाही. खेळाडू थोडा सरकला जरूर होता पण चांगलं नियंत्रण ठेवलं. रामचा खेळ 0वर गोल्डन डकवर संपला. ब्रेस कंप्लीट करतोय मयंक. ही धुरा कॅप्टनने दिलेली आहे. मयंकच्या या षटकाची सुरुवात 2 षटकाराने झाली पण त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट सुद्धा त्यांनी मिळवल्या. काल प्रथमेश ठाकरे यांची हॅट्रिक आपण या स्पर्धेत पाहिली होती. आता दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतली मयंक यांच्या नावावर जाईल का? 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 60. अमित साठी बॉलिंग ट्रॅकवर मयंक. ड्राईव्ह केल्या बॉलला अलॉंग द ग्राउंड. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. सिंगल होईल कंप्लीट आणि खूप वेळानंतर मुकेश गायकर यांना स्ट्राईक मिळालेली आहे. जसा मी उल्लेख केला की मुकेशनेच या डावाची सुरुवात केली. षटकार त्यांच्याच वतीने या डावातला पहिला आला. आता त्यानंतर पाहूया. या अगोदर नागेश वाडेकर झटपट बाद झाले. षटकार त्यांच्या वतीने सुद्धा आला होता पण त्यानंतर यशचा खेळ तितका फायद्याचा नव्हता. थॉमसचा खेळ तितका फायद्याचा नव्हता. मुकेश आणि रोहन यांनी चांगली 7 धाव फलकाला दिली. शेवटचा बॉल या डावातला आणि शेवटच्या बॉलवर मुकेशचा दबदबा पाहायला मिळेल. फ्लॅट अँड फ्युरियस जबरदस्त फटकेबाजी. शेवटचा टप्पा आपल्या नावावर केलाय मुकेश गायकरने आणि पहिला डाव संपतोय. धावसंख्या पोहोचते 65. जिंकण्यासाठी 30 चेंडू 66 धावांची गरज आहे. आर के मुलुंड ओमकार गिरगावला. होईल टॉस. टॉस बॉक्स मध्ये जाऊया आपण. कॅप्टन रेडी असतील हमराज मृत्युंजय पुणे
आणि रिया स्पोर्ट्स टॉस होईल. कामेश भाऊंच्या शुभ हस्ते होईल टॉस. कामेशजी या, कामेशजी या, आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे टॉस बॉक्स मध्ये. चला लास्ट कॉल, हमराज मृत्युंजय पुणे. वारंवार कॉल दिला जातोय, हमराज मृत्युंजय पुणे टॉस साठी लगेच टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. चला हमराज मृत्युंजय पुणे टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये लगेच पोहोचा. हमराज मृत्युंजय पुणे टॉस साठी लगेच पोहोचायचं आहे. वारंवार त्या सूचना आम्ही देत आहोत. ड्रेस किट आपण कलेक्ट केलेलं आहे. रिया स्पोर्ट्सचे कॅप्टन रेडी आहे टॉस साठी. तर हमराज मृत्युंजय पुणे टॉस साठी पोहोचा. क्रिकेटचा खेळ महत्वाचा आहे, क्रिकेटसाठी वेळ महत्वाची आहे आणि ती आपल्याला जपायची. वारंवार आम्ही त्या सूचना आपल्यास देतोय. चला कामेशजी या, कामेश स्पोर्ट्सचे मालक मिस्टर कामेश, जे 10 वर्षांपासून रॉयल वॉरियर्स साठी खेळत आहेत. तर आता कॅप्टन तर पोहोचतायत, तोपर्यंत आपण कामेश यांच्याशी बोलूया, कारण आपण आठवणी गोड करतोय. 3 पर्वांपासून कामेश आपण ही स्पर्धा पाहताय. स्वतः रॉयल वॉरियर्स साठी 10 वर्ष तुम्ही खेळताय. तर आपलंच आयोजन आहे, पण पाहताना कसं वाटतंय, अनुभव कसा व्यक्त कराल? नाही, खूपच चांगलं वाटतं इकडे आल्यावरती. मी मध्ये पण एकदा मास्टर लोकांच्या मॅचेस होत्या तेव्हा पण आलेलो होतो. असं आता असं वाटतं हे कपडे घालून आलं सुद्धा खेळायला गेलं पाहिजे. खूप चांगलं इकडच्या लोकांनी ग्राउंड साफ केलं. मी काल ऐकत होतो की काय खूप गवत वाढलेलं होतं, पण त्या असं वाटतच नाही की इथे वाढलेलं होतं गवत. हे मेंटेन ग्राउंड वाटतंय आज तर. आर के मोरवाच्या सर्व मेंबर्सचा आपण आभार व्यक्त करायला हवा. पण तुम्ही जर काल आला असता फिरोज भाई, अगर ये कल आते तो एग्जीबिशन मैच खेलने का मौका इनको मिलता. पण एक्झिबिशन मॅच फिरोज भाऊंनी काल खूप चांगला खेळ दिला. एक्झिबिशन मॅच खूप महत्वाची का राहते, कारण आर के मोरवा ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, तर त्यांचं सुद्धा आम्हाला ऋण व्यक्त करायचं होतं आणि म्हणून आपण ती काल एक्झिबिशन मॅच पाहिली. काल आपल्याकडे वेळ पुरेसा होता. 7 सामने 6 षटकांचे. तर त्याबद्दल काय सांगाल? कारण आयोजकांचं हीच इच्छा असते की इतका खर्च जर संघ मालक करतायत तर त्यांना जास्तीत जास्त षटक खेळण्याची संधी मिळायला हवी. हा, ते तर बरोबर आहे. बघा, खेळणारे संघ भरपूर आहे, पण आयोजन असं करणारे संघ आहे ना, मोजके हातावर बोलू शकतो एवढेच आहे. पण बाकीच्या संघाने समजलं पाहिजे की कोणतरी आपल्याला चांगलं खेळावं, म्हणून एवढ्या 6 मॅच येतात तर टायमावर पोचावं आणि डिसिप्लिनने खेळावं, हीच विनंती बाकी सगळ्या संघांना करतो. डेफिनेटली जर तुम्ही वेळेला महत्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्व देणार आहे. त्यामुळे वेळेला जपा. तुम्ही तर लोकप्रिय आहातच, पण जर वेळेवर तुम्ही आलात, वेळेवर खेळलात, तर मग ती लोकप्रियता आणखीन जास्त वाढणार आहे. चला रिया स्पोर्ट्सचे कॅप्टन तर पोहोचलेत, वसीम कन्नड. तर हमराज मृत्युंजय पुणे संघाचे कॅप्टन लगेच पोहोचा. आम्ही पहिल्या वस्तूचा वारंवार त्या सूचना तुम्हाला देत आलेलो आहोत. तर लवकरात लवकर आपण या. चला आपण टॉस तर करूयात थोड्याच वेळानंतर. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुढील आवाज असेल मिस्टर गौराम कदम यांचा. थँक्यू. गणेश भाऊ या, गणेश भाऊ या, गणेश दादा आपण सुद्धा या. ऍथलीट स्पोर्ट्सच्या वतीनं आम्हाला सर्व टी शर्ट्स मॅन ऑफ द मॅचच्या स्पॉन्सर झालेले आहेत. या गणेश भाऊ, आपला सुद्धा अनुभव कसा व्यक्त कराल रॉयल वॉरियर्स साठी आणि या आयोजनासाठी? रॉयल वॉरियर्स ही जी टीम जिला आपण सर्वोत्तम टीमचा पुरस्कार मागच्या आठवड्यात जिंकताना पाहिलं, तर टीम बद्दल आणि या स्पर्धेबद्दल. रॉयल वॉरियर्सचं ऑर्गनायझेशन नेहमीच चांगलं राहिलेलं आहे आणि त्यांचे जे संघाच्या बद्दल बोलायचं तर तो एक संघ एक चांगला बांधील संघ आहे आणि त्यांचं आयोजन नियोजन दरवर्षी चांगलं राहिलेलं आहे आणि त्यांच्यावर आम्ही बरेच वर्षापासून एकत्र आहोत. त्यामुळे त्यांचं एक म्हणजे कार्य चांगलं राहिलेलं आहे क्रिकेटसाठी आणि त्यांचं असंच चालू राहो, त्यांचं त्याबद्दल अभिनंदन. या सर्व आयोजनांची मैत्री, कारण मैत्री खूप महत्वाची असते. जी मैत्री फक्त मैदानातच निभवायची नसते, तर मैदानाच्या बाहेर सुद्धा. तर क्रिकेटसाठी तुम्ही त्यांना ओळखता, पण मैदानाच्या बाहेर जेव्हा आपण एका परिसरामध्ये राहतो, एकमेकांसोबत बोलतो चालतो, तेव्हा या सर्वांची मैत्रीबद्दल काय सांगाल? एक सगळे फिरोजभाई, वसीमभाई, आशरफभाई हे सगळे कसे जुने नावाजलेले खेळाडू आहेत आणि त्यांचं कसं बाहेरचं सुद्धा जे संबंध आहेत ते खूप चांगले राहिलेले आहेत. त्यात आम्ही पण कसं 40+ खेळतो बाहेर, त्यामुळे कसे मिळणं जुळणं कंटिन्यू चालूच असतं. त्यामुळे त्यांचं हे असंच चालू राहो, देवाकडे हीच कृपा. अमित लांबे, क्वेश्चन मी जास्त विचारतो म्हणून उशीर आला का तुम्ही? चला या, हमराज मृत्युंजय कॅप्टन बसलेले आहेत टॉस साठी. नाणं आपण दोन्ही कॅप्टन्स दाखवूया.
वसीम भाईंना तर माहितीच आहे, तुम्हाला दाखवतोय. रॉयल आणि वॉरियर, रॉयल किंवा वॉरियर असा कॉल द्यायचा आहे. येस, रॉयल असा कॉल. आणि रॉयल नाणेफेक जिंकले हमराज मृत्युंजयने. फक्त एकच क्वेश्चन, निर्णय काय असेल? बॉलिंग कर. चला, ऑल द बेस्ट. हमराज मृत्युंजयची बॉलिंग आणि रिया स्पोर्ट्सची बॅटिंग. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आवाज ऐकूया गौरांग कदम यांचा. धन्यवाद मनीष सर. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. सेकंड इनिंगला या ठिकाणी आपण सुरुवात होताना पाहिली आहे. अक्षय थेटे गोलंदाजी मार्कवर आहे आणि पहिलाच बॉल जर पाहिलात तर ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद देखील त्याला दिली गेली आहे. याआधी आपण आवाज नक्कीच ऐकलात मीरा भाईंदरचा. अजून एक गोड आणि सुंदर असा आवाज मनीषजी पाटील यांचा. वळत पुन्हा एकदा मैदानाच्या आत. यंदा सुद्धा बॉल थोडासा खालीवर राहिलाय आणि गेल्या मॅचचा अगदी जर पाहिलं तर सामनावीर खेळाडू आपण पाहतोय साहिल सावंत पुन्हा एकदा बॅटिंग पिचवर त्याची फलंदाजी करण्याकरिता तो देखील उपस्थित आहे. गेल्या मॅच मध्ये दोन्हीही हे फलंदाज अगदी नॉट आउट राहिले होते, पण आता या मॅच मध्ये आवाहन वेगळं आहे. थोडंसं गतीमध्ये हे केलेलं परिवर्तन पाहतोय आपण. थोडीशी फ्लाईट दिली होती आणि नक्कीच रिप्ले देखील आपण पाहणार आहोत एक्झॅक्टली काय घडलंय या बॉलवर. कारण ज्या पद्धतीने अक्षय थेटेची गोलंदाजी आहे, सातत्यपूर्ण लेग कटर आणि ऑफ कटर गोलंदाज म्हणून त्याची देखील ओळख राहिली आहे. ज्या पद्धतीने खेळपट्टीला साजेशी गोलंदाजी तो आजवर करत आला आणि म्हणूनच पुन्हा एकदा पहिला षटक हाताळतोय तो. पण या वेळेला आता ही चूक झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये हे सांगतोय साहिल सावंत आणि बॉलला देखील पाठवलं मैदानाच्या बाहेर. आणि त्यासोबतच आता DRS चा कॉल केला गेलाय. ओव्हर द वेस्ट हाईट नो बॉल आहे का हे पाहण्याकरिता पुन्हा एकदा मैदानाच्या आतनं DRS चा कॉल करण्यात येतोय. पुन्हा एकदा आमचं वॉर रूम आता ऍक्टिव्हेट होईल आणि पाहणार आहोत की हा नो बॉल आहे की नाही. अंपायर्स कॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतनं दिला गेलाय DRS करिता. आपण पाहतोय या स्क्रीनवर अगदी जर आहेत ना RK मोलूनचे हे दोन्ही फलंदाज पाठला करण्यासाठी देखील उतरलेले आहेत. अक्षयकडून थोडीशी चूक झाली आणि लगेचच त्या चुकीचं परिवर्तन आपण पाहिलं तर षटकारामध्ये देखील केलं गेलंय. DRS चा कॉल नक्कीच केला गेलाय. प्रत्येक गोष्टीचं पाहणी आपण करतोय आणि पुढील काही क्षणांमध्येच आपल्याला समजून जाईल की हा नो बॉल आहे अन्यथा नाही. आणि येस, निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि षटकारचा कॉल नक्कीच आपण पाहतोय. आणि ज्या पद्धतीने फेअर डिलिव्हरी असा कॉल दिलाय नक्कीच फुल टॉस होता आणि त्याचा पुरेपूर समाचार देखील घेतला गेला. यंदा समोरची दिशा आता निवडली आहे. इन टू दी स्लॉट आणि आउट ऑफ द प्लॉट. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या वरून हा बॉल निघून चाललाय षटकाराकरिता. गेल्या मॅच मध्ये ज्याच पद्धतीने फलंदाजी करत होता हा फलंदाज पुन्हा एकदा तोच एडिशन आपण पाहतोय. साहिल सावंत ऑन फायर म्हटलं तरी चालेल. ज्या पद्धतीने सातत्यपूर्ण फलंदाजी या रबर बॉल क्रिकेटच्या हंगामात आपण त्याची पाहिली आहे, तीच फलंदाजी पुन्हा एकदा भाईंदरच्या या मैदानात RK मोरवाच्या या मैदानात होत असताना आपण पाहतोय. रॉयल वॉरियर्स चॅम्पियन्स ट्रॉफी तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वात एकंदरीत जर पाहतोय तर साहिल सावंत एक चांगला फलंदाज म्हणून पुन्हा एकदा पुढे सरसावताना दिसलाय. अक्षय थेटे सारख्या एका गोलंदाजावर नक्कीच तो तुटून पडलाय. 53 धावा अजूनही गरजेच्या आहेत येणाऱ्या 26 चेंडूंमध्ये. यावेळेला हा मिस टाइप स्ट्रोक आहे. बॉल हवेत आहे. विशाल धावतोय, विशाल पळतोय, प्रयत्न सुरू आहेत पण थोडेसे प्रयत्न कमी पडत आहेत. आणि पाहताना पाहता या 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. मुकेश गायकर देखील त्या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय. विशाल देखील तेच सांगतोय की थोडासा बॉल माझ्या पुढे पडलाय आणि त्याचमुळे ती कॅच मी कंप्लीट करू शकलेलो नाहीये. पण तरी सुद्धा एक चांगली सुरुवात साहिल सावंत याच्या मार्फत आपण पाहतोय. गेल्या मॅच मध्ये देखील पहिल्या षटकातील 6चे 6 बॉल साहिलने फेस केले होते आणि याच मॅच मध्ये पुन्हा एकदा तसंच काही होताना आपण पाहतोय. यंदा देखील आपण जर पाहिलं तर अगदी या गतीमध्ये बीट केलाय. शेवटचा बॉल राहिलाय तो म्हणजे अक्षय थेटेच्या नावावर. एका षटकाची झाली आहे समाप्ती. धावसंख्या झाली आहे 15. 66 धावांचा करायचा पाठलाग आणि इथून अजूनही 4 षटकांचा काही शिल्लक राहील. पण आत्तापुरता एक षटक समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 15. कोणी कुठे जाऊ नका, पाहत राहा. रॉयल वॉरियर्स आयोजित रॉयल वॉरियर्स चॅम्पियन्स ट्रॉफी तिसऱ्या पर्वात नक्कीच हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण नक्कीच महेश चेंदवणकर यांना पाहताय. रबर बॉल क्रिकेटची या पहिली स्पर्धा, मानाची स्पर्धा, लक्ष्मी विष्णू चेंदवणकर चषक अगदी नरे पार्कच्या ऐतिहासिक मैदानात आपण कित्येक वर्ष पाहतोय आणि यंदा देखील ती स्पर्धा अगदी मोठ्या थाटामाटाने पार देखील पडण्यात आली. आणि आज तेच महेश या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत देखील ते कार्यरत आहेत.
चला जास्तीचा वेळ घेतला जातोय गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. पुन्हा एकदा ती सूचना मी पोहोचवतोय तुमच्यापर्यंत. आजचा दिवस मोठा आहे, आजचा एक मोठा फॉर्मॅट आहे आपल्याकडे आणि मेगा फायनलचा दिवस आहे म्हटल्यानंतर अगदी प्रेक्षकांची गर्दी देखील या मैदानात आपोआप येणार आहे. कारण आज तुमच्या आवडीचे, तुमच्या लाडकीचे अगदी फलंदाज असत, गोलंदाज किंवा खेळाडू या मैदानात येताना तुम्हाला दिसतील. षटक क्रमांक 2 विशाल कनोज या गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल, विशालचं स्वागत. अगदी विशाल काय षटकाराने केलं या ठिकाणी. निखिल जाधव पहिलाच बॉल अगदी मिडल ऑफ द बॅट कनेक्शन आणि बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. षटकार. निखिल जाधव अगदी परफेक्ट कनेक्शन आपण त्याचं पहिलं षटकारामध्ये परिवर्तित करतोय. यावेळेला समोरची दिशा अगदी निवडायची होती पण बॉल जमिनी लगत येतोय. इंटू द बी. आपण मुकेश गायकरला पहिला बॉल तो रिसीव्ह करत थ्रो देखील केलाय त्याने, पण एकच धाव मिळते. आपण जर करंट रन रेट पाहिला तर 15 धावांचा करंट रन रेट आहे. एकंदरीत 12.75 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 51 धावा अजूनही तुम्हाला करायच्या आहेत. बॉल हवेत आहे, संधी आहे. थॉमस धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय पण बॉलकडे पोहोचू शकलेला नाहीये आणि पाहता पाहता या एकाचं रूपांतर दुहेरीमध्ये देखील केलं जात आहे. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का आता? नाही, तिसऱ्याचा प्रयत्न होत नाहीये. धावसंख्या आपण जर पाहिली तर 24 धावा लगावल्या गेल्या धाव फलकावर. दोन्हीही संघ आता प्रयत्न करतायत. इथून एक संघ जो विजय प्राप्त करेल तो नक्कीच पुढील फेरीमध्ये सरसावणार आहे. नॉकआउट पद्धतीची ही स्पर्धा आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीने नॉकआउट स्पर्धेचा जर उल्लेख केला गेला तर इथे चुका करायला जास्त मुभा तुम्हाला दिली जात नाही. कारण प्रत्येक सामना हा तुमच्यासाठी अंतिम सामना देखील ठरू शकतो आणि म्हणूनच स्वतःचा सर्वोत्तम खेळ तुम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये दाखवावा लागतो आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आत देखील करतायत हे सर्वच खेळाडू. यावेळेला थोडासा आखूड पद्धतीचा हा चेंडू होता. शेवटच्या क्षणी अगदी साहिलने ठरवलं की तो स्ट्रोक तो आता कंप्लीट करणार नाहीये. कारण कुठे ना कुठे आपण जर पाहिलं तर विशाल कनोजिया देखील वेगात लेग कटर हाताळण्याकरिता ओळखला जातो. टप्पा पडल्यानंतर बॉल बराच बाहेरच्या दिशेने वळवण्याचं कसब ह्या देखील गोलंदाजामध्ये आहे आणि म्हणूनच की काय अगदी साहिलने शेवटच्या क्षणी ठरवलं की हा बॉल मला जाऊ द्यायचा आहे यष्टीरक्षकाच्या हाती. आता नक्की घडलंय काय? पंच देखील तेच सांगतायत की आपण बरेच सफल झालात आणि त्यानंतर आता पंचांनी घेतलेला हा DRS चा कॉल आहे वाईड करिता. आता पाहावं लागेल की नक्की काय घडतंय, काय बिघडतंय. पुन्हा एकदा आमचा वॉर रूम आता ऍक्टिव्हेट होईल. पंच देखील त्या ठिकाणी उपस्थित होतील. चाचपणी केली जाईल, पाहणी केली जाईल आणि त्यानंतर तो निर्णय देखील आम्ही पोहोचवणार आहोत तुमच्याकडे. पण त्यानंतर लगेचच पुढील मॅच देखील आम्ही घेऊन येतोय तुमच्याकरिता. हमराज मृत्युंजय पुणे आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर रिया स्पोर्ट्स असे दोन संघ पुढील सामन्यामध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. एकंदरीत हमराज मृत्युंजय पुणे म्हटल्यानंतर आणि चला वाईट बॉल असा कॉल आला. आपण पंचांमार्फत तो DRS चा कॉल पाहिला आणि त्यानंतर तो वाईट बॉल देखील आलाय आणि या पुढील मॅचचा जर मी उल्लेख केला हमराज मृत्युंजय अगदी पुण्याहून थेट त्यांचा देखील हा प्रवास राहिलाय आणि ऋषिकेश जोरी यांच्या मार्फत हा संघ खेळताना आपण पाहणार आहोत. त्यांच्या सोबतीला अनंत भाऊ कदम हे देखील हा संघ आज पुरस्कृत करतायत या स्पर्धेकरिता. पण थेट प्रक्षेपण देखील आपण जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल. अगदी क्रिस्टल क्लिअर असं हे थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. या वेळेला नक्कीच आता पंच वळणार आहेत आमच्या दिशेने सुद्धा आणि व्हाईट बॉलचा कॉल देखील करतायत आणि त्याच सोबतीने 1 फॉर दी ओव्हरची ताकद देखील दिली गेली आहे. ताकीद कारण अतिरिक्त उसळी, अतिरिक्त बाउन्स आपण पाहतोय. धावसंख्या आपण जर पाहिली तर एकंदरीत जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 धावांवर 26. साहिल आणि निखिल ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आत. या वेळेला समोरची दिशा आणि बदलली आहे आपल्या टीमची स्कोर बोर्डची दशा. बॉल चाललाय इनटू द व्ही, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक खणखणीत षटकार, 6 धावा.
यावेळेला आता पंचांकडे सर्वांच्याच नजरा आहेत, पण पंच आता काय निर्णय देतील यावर देखील आपण पाहणार आहोत की नक्की घडलंय काय. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला की विशालला सातत्यपूर्ण लेग कटर गोलंदाज म्हणून त्याची देखील ख्याती राहिली आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील तो करतोय. पण आता नक्कीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या एकंदरीत 32 धावांवर आहे. 2 षटकांची झाली आहे समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय 32. आणि नक्कीच जर एका हातात जर आपण झेल टिपला तर या स्पोर्ट्स यांच्या मार्फत एक बॅट आपल्याला देण्यात येईल आणि जर दोन्ही हाताने जर आपण कॅच टिपला तर प्रेक्षकांसाठी एक ब्रँडेड कॅप सुद्धा आहे. म्हणजेच खेळाडूंसाठी तर परभणी, पण आता प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप काय आहे. तर आपण आपलं नक्कीच नशीब देखील आजमावू शकता, पण तो झेल मैदानाच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर असावा या गोष्टीकडे देखील आपण लक्ष वेधतोय मी. नवीन गोलंदाज सोहेल आता येताना आपण पाहतोय. सोहेलने देखील गेल्या 2 वर्षात चांगलीच कामगिरी केली आहे, पण आता ही स्पर्धा नवीन आहे, हा दिवस नवीन आहे, पण खेळ तोच असायला हवा ज्याकरिता तुम्ही ओळखले देखील जाता. यशाच्या मागे आपण पाहतोय थॉमस डायस, मुंबईचा तुफान. गेली कित्येक वर्ष या देखील खेळाडूने आपल्या वादळी खेळीच्या जोरावर आपलं नाव प्रस्थापित केलं. धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा धाव फलकावर. यावेळेला बॅटची कड जरूर लागली आहे. बॉल डीप थर्ड मॅन पर्यंत ट्रॅव्हल नक्कीच करतो. हकीम आहे तिथे, जोपर्यंत थ्रो येईल एकच धाव प्राप्त केली जाईल. चांगली फेकी होत्या, अगदी लांबवर उभा होता हकीम आणि तिथून थेट थॉमसच्या हाती हा थ्रो देखील आलाय. वसीम कडनर, अशरफ खान आणि फिरोज खान यांच्या मार्फत ही स्पर्धा आपण पाहतोय. तिसऱ्या पर्वात आज पदार्पण देखील केलं गेलंय आणि आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिन, महत्वाचा दिवस आहे. एक मोठी स्पर्धा आम्ही घेऊन आलोय तुमच्याकरिता. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हा प्रहार आणि प्रेक्षक आता होते तिथं, पण प्रेक्षकांना पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल. साहिल सावंतच्या बॅटमधून अजून एक घणाघाती प्रहार, षटकार. फिरवली होती, पण त्याचमुळे बॅटच्या अगदी बॉटमला जाऊन हा बॉल आदळलाय आणि 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वास येतोय. धावसंख्या आपण 39 पाहताय. 3 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. 2 संघ अगदी बलाढ्य संघ आमने सामने येताना आपण पाहतोय. सुरू असलेला सामना देखील अटीतटीचा आणि महत्वाचा हा सामना आहे. यावेळेला अजून एक चांगला चेंडू, अपील तर झाली आहे, पण सातिक सरांनी आपल्या एका अनयुज्युअल वे मध्ये सांगितलंय की आतापर्यंत तर फलंदाज सेफ आहे, पण पुन्हा एकदा ती चर्चा होणार आहे. खेळाडूंनी सर्वांनी एकत्रितपणे येऊ नये, आपल्या आपल्या ठिकाणीच आपण उभे राहा, जेणेकरून पंच लगेच तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील आणि वेळ आपण देखील राखणार आहोत. पण मित्रांनो, नक्कीच हे रबर बॉलचं क्रिकेट गेल्या काही वर्षाआधी जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपल्यानंतर काही 2-3 महिने आपण विश्रांती घेत होतो, पण त्यानंतर ज्या पद्धतीने टेनिस बॉल क्रिकेट नंतर रबर बॉल क्रिकेट देखील आता प्रस्थापित होऊ लागलंय, वारंवार सातत्यपूर्ण मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यातीलच अजून ही की महत्वाची स्पर्धा आणि महत्वाच्या स्पर्धेत, महत्वाच्या सामन्यात महत्वाचा निर्णय येतोय. साहिल सावंत आता परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. येस डीजे. बाद देखील होतोय. चला, नवीन फलंदाज लवकर जाऊ द्या मैदानाच्या. विशारद पगारे नवीन फलंदाज मैदानाच्या आत पोहोचतोय. आपण पाहतोय त्याला. लालबाग परळ या विभागाला बिलॉंग करणारा अजून एका खेळाडू, लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील एक चांगले नाव प्रस्थापित केलंय विशारदनं, पण आज मैदानाच्या आत पुन्हा एकदा स्वतःच्या संघाकरिता त्याला ती
हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. तर आपण पुन्हा एकदा पाहतोय मैदानाच्या आत काय घडामोडी झाल्या आहेत नक्की. साहिल सावंत थोडासा निराश दिसला, कारण त्याला शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटलं होतं की माझ्या बॅटला बॉल काही स्पर्श झालेला नाहीये. पण कधी कधी अगदी फेदर टच देखील घेत असताना बॉल यष्टीरक्षकांच्या हाती जाऊन विसावतो, आणि तसंच काही झालं असावं कदाचित. धावसंख्या 39, षटकातील 5वा चेंडू. आल्या आल्या विशारदने बॅट फिरवली आहे. बॉल बराच वेळ आकाशात आहे. सोहेल बॉलच्या खाली येतोय आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिलाय, आणि पहिल्याच बॉलवर विशारदला आता मिळालं एक जीवनदान. आणि यापुढे जर आपण पाहिलं तर षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रिप्ले देखील आपण पाहू शकता. अगदी शफल करत असताना हा फटका खेळायचा होता, पण कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नव्हतं, आणि अगदी हाताला बॉल स्पर्श देखील झाला होता, पण शेवटच्या क्षणी तो बॉल धरतीला दान देखील झाला, आणि सोहेल थोडासा निराश देखील दिसला तिथे. यंदा आता चूक होत नाहीये. जसा बॅटला बॉल कनेक्ट झाला टक असा आवाज आलाय, आणि बॉल मैदानाच्या खूपच जास्त बाहेर. पुन्हा एकदा षटकार येतोय. 6 धावा, धावसंख्या 46, 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस. आयोजकांमार्फत ती सूचना येते, सर्वांनी एकत्रितपणे येऊ नका. आणि ज्या पद्धतीने आकाशात हा गरुडा झेप घेताना आपण पाहतोय, त्याच पद्धतीची झेप आता खेळाडूंना मैदानाच्या आत देखील घ्यावी लागेल, कारण त्याच प्रकारचा खेळ प्रेक्षक देखील लक्षात ठेवतात. आपण आता वळणार आहोत ते म्हणजे चौथ्या षटकाकडे. आता 12 चेंडू आणि 20 ची गरज आहे. धावसंख्या झालेली आहे 46. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय थेटे याला आमंत्रित केलं गेलंय. ग्रामीण क्रिकेट पासून झालेली ती सुरुवात, आणि त्यानंतर मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व करत असताना या देखील खेळाडूने एक चांगलं नाव आपलं बनवलंय. आणि कोण सांगतं की या ग्रामीण क्रिकेटमधनं खेळाडू पुढे सरसावू शकत नाहीत. सर्वाधिक मोठं उदाहरण म्हणजे केतन म्हात्रे. ज्या पद्धतीने वाकण गावासाठी कित्येक वर्ष ॲज अ 12th मॅन त्यांनी भूमिका पाहिली, आणि त्यानंतर आज जर पाहिलं तर ओपन क्रिकेटमध्ये, प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केतन म्हात्रे सर्वाधिक मोठं नाव आता आहे. 12 चेंडू 20 ची गरज. या वेळेला विशारदने फटका तर खेचलाय, आणि बॉल देखील बराच लांब आता चाललाय, मैदानाच्या खूप जास्त बाहेर. षटकार येतोय. 6 धावा. बाहेरच्या दिशेने वळणारा हा चेंडू आपण पाहिला. अगदी हाताची ग्रिप चेंज करत असताना तो बॉल डिलिव्हर केला होता. यावेळेला गती वाढवली आहे, पण फटका देखील तितका चांगला होता, पण हा ट्रॅप रचला गेला, आणि त्याच एका जाळ्यात आता विशारद अडकलाय, आणि त्याला देखील आता परतावं लागतंय पवेलियनच्या दिशेने. फटका अगदी सुंदर म्हटला तरी चालेल. हा रिप्ले देखील आपण पाहू शकतो कशा पद्धतीने शेवटच्या क्षणी थोडासा शफल झाला, त्यानंतर ऑन द मेरिट या बॉलवर फटका देखील सजवला, पण त्या ठिकाणी खेळाडू अगदी राहुल होता. चूक आता होत नाहीये, आणि एक सहज आणि सोप्पा झेल टिपला जातोय, आणि या ठिकाणी विशारदला व्हावं लागते बाद. एक मोठं नाव देण्याचं काम देखील या सर्वांनीच केलंय. धावसंख्या आपण पाहतोय 52, 52. 3.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 9 चेंडू आणि आता 14 ची गरज आहे. 9 बॉल आणि 14 ची गरज. एका दिशेने आपण पाहतोय RK मोलन, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साजन पाटील, उमेश 11. असे दोन संघ आमने सामने असताना आपण पाहतोय.
उमेश कोळे यांचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल, कारण सातत्यपूर्ण नवीन नवीन खेळाडूंना आपल्या संघात जागा त्यांनी बनवून दिली आहे. आल्याला पहिलाच बॉल अगदी वाईड यॉर्कर. या चेंडूचं उत्तर आता नव्हतं, ते म्हणजेच राहुलकडे. समीकरण प्रत्येक डॉट बॉल नंतर, प्रत्येक धावेनंतर आता बदलणार आहे. काय चेंडू हाताळला होता. या पहिला बॅकफुटवर जात असताना फटका तर खेळलाय. मोठा गॅप आहे तिथं, एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. पण आता निखिल सांगतोय की नाही, एकच धाव आपण घेऊयात या वेळेला. स्ट्राईक निखिल स्वतःकडे ठेवणार आहे. आणि जसा मी उल्लेख केला होता की दुपारच्या सत्रानंतर हे आर के मोरवाचं क्रीडांगण अगदी प्रेक्षकांच्या गर्दीने भरलेलं तुम्हाला दिसणार आहे. अजून थोडा वेळ लोटू द्या, अजून गर्दी येणार आहे, कारण आज संडेचा दिवस आहे. आणि संडेचा दिवस म्हटल्यानंतर मुंबईचा प्रत्येक दर्दी रसिक, क्रिकेटला फॉलो करणारा दर्दी रसिक आज या मैदानाच्या आत आल्याशिवाय राहणार नाहीये. कारण प्रत्येकाला आपल्या आवडता खेळाडूला अगदी जवळने बघायचं आहे. पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या आत, ज्या ठिकाणी आता इक्वेशन चेंज होणार आहे. थोडीशी चर्चा आता बॉलर आणि कीपरच्या मध्ये होताना दिसते, पण त्याच वेळेला जास्त वेळ आपण घालवता याची देखील नोंद घ्यायची आहे. पण यानंतर हमराज मृत्युंजय पुणे संघाला विनंती असेल, जसा हा सामना समाप्त होईल लगेच मैदानाचा तुम्हाला ताबा घ्यायचा आहे. सराव तुम्हाला करायचा नाहीये, कारण आधीच आपण शेड्यूल पासून थोडेसे उशिरा चाललेलो आहोत. आणि त्याचमुळे हमराज मृत्युंजय पुणे या सामन्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चांगला चेंडू या वेळेला बॅटची कड नक्कीच लागली आहे. यष्टीरक्षकाच्या दिशेने हा बॉल, पण नक्की निखिलने हे काय केलंय, प्रेक्षक देखील तेच विचार करतायत. आता या गोष्टीचा रिप्ले आपल्याला पाहावा लागेल, कारण आता हा क्षण हा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आता हा पहा नक्की घडलंय काय. अक्षय थेटेने पुन्हा एकदा एक चांगला बॉल डिलिव्हर केला, ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर, बॅटची कड लागली. त्यानंतर बॉलला पाहिलं सुद्धा निखिलनं आणि पळत पुढे आला, पण आता ती चूक झाली. आणि त्यानंतर उर्वरित काम थॉमस डायसने पूर्ण केलंय. आता मॅच मध्ये येईल खरी मजा. जो फलंदाज ओपनिंग पासून सेट होता, ते दोघही फलंदाज आता मैदानाच्या बाहेर आहेत आणि नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आत. चला पुन्हा एकदा खेळाडू जवळ येत आहेत. सर्वांना विनंती आहे, चला लगेच आपल्या आपल्या फिल्डिंग पोझिशनवर आपल्याला पोहोचायचं. संघाचा कर्णधार आता स्वतः मैदानाच्या आत पोहोचलाय. मॅच मध्ये आता रंगत येईल. प्रेक्षकांना देखील अशाच पद्धतीचा सामना पाहायचा असतो. प्रेक्षक देखील म्हणूनच मैदानाच्या आत गर्दी करत. चला प्लीज, पंचांना देखील विनंती आहे, खेळाडूंना लगेच आपण ताकीद द्यायची आहे की प्लीज आपण स्प्रेड आउट व्हायचं. नवीन बॅटर देखील पोहोचतोय मैदानाच्या आत. रमेशला आपण पाहतोय, रमेश थापा. चला साजन पाटील, उमेश 11 प्लीज, चला लगेच लगेच घाई करा प्लीज. इतका वेळ नाही आपल्याकडे. वारंवार आपण ती सूचना करतोय. आपली स्पर्धा आहे, आपल्या हक्काची स्पर्धा आहे. पण मित्रांनो, आता 6 बॉल आणि आता 13ची गरज आहे. राहुल आणि रमेश असे दोन फलंदाज मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवर हकीमला आपण पाहतोय. अगदी जसप्रीत बुमराह स्टाईल गोलंदाजी करण्यासाठी हा देखील ओळखला जातो, पण हा लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. आता मॅच मध्ये मजा येणार आहे. 6 बॉल आणि 13 धावा. 13 धावा आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. एका बाजूला आर के मुलुंड, तर दुसऱ्या दिशेने आपण पाहतोय साजन पाटील, उमेश 11. कोण जिंकेल हा सामना, काय घडेल पुढील 6 चेंडूंमध्ये, पाहत रहा. रॉयल वॉरियर्स आयोजित रॉयल वॉरियर्स चॅम्पियन ट्रॉफी सीझन क्रमांक 3. ओळ्यात पुन्हा एकदा मैदानाच्या आत 53 धावा झालेल्या आहेत. 6 बॉल आणि आता 13ची गरज आहे. मॅच अगदी महत्वाच्या क्षणी आता येऊन ठेपली आहे. वातावरण देखील अगदी टाईट होताना आपण पाहतोय. 6 बॉल आणि 13ची गरज. पहिलाच बॉल यावेळेला वळलाय, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं, आणि आता पहिला बॉल डॉट येतोय. 5 बॉल आणि 13ची आता गरज आहे. कोण जिंकेल हा सामना, आर के मुलुंड की साजन पाटील, उमेश 11. रिप्ले आपण पाहतोय पहिल्याच बॉलचा. काय वळवलं या बॉलला, आणि त्याचमुळे बॉल डॉट देखील येतोय. 5 बॉल 13, 50-50 असा हा सामना आहे. 5 बॉल आणि 13 आता करायचे आहेत या मैदानाच्या आत. जर तुम्हाला तुमची भूमिका स्पष्ट करायची आहे तर या 13 धावा तुम्हाला कराव्या लागतील, अन्यथा तर रोखाव्या देखील लागतील. पुन्हा एकदा हकीम सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर.
यावेळेला कनेक्शन झालंय बॅटवर. आता पाहावं लागेल, बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि महत्वाच्या क्षणी आलेला हा महत्वाचा षटकार पुन्हा एकदा कॉन्फिडन्स देऊन जाईल आता राहुलला. येस इजे. क्षेत्ररक्षक ही चुकलाय आणि या बॉलवर देखील बॉल करतोय हवाई सफर. पुन्हा एकदा षटकार, 6 धावा. अगदी प्रेशर रिलीज करणारा हा फटका आपण पाहिला. 13ची गरज असताना हे 2 आलेले उत्तुंग षटकार अगदी या सामन्याचं स्वरूप बदलताना आपण पाहतोय. 3 चेंडू आणि आता 1 धावेची गरज आहे. धावसंख्या 65, 66चा करायचा होता पाठलाग. 3 बॉल आणि 1 धावेची गरज. आणि हलक्या हाताने या वेळेला खेळलाय आणि सहज पद्धतीनं राहुलने हा सामना आपल्या संघासाठी देखील जिंकवलाय. व्हेरी वेल प्लेड आर के मुलुंड आणि हार्ड लक टीम साजन पाटील उमेश 11. राहुलला आपण ऑन स्क्रीन पाहताय. अगदी 6 चेंडू आणि मैदानाच्या आत क्षेत्ररक्षण करण्याकरिता सज्ज व्हा आणि कोणी सराव करू नका. या गोष्टीकडे देखील आम्ही तुमचं लक्ष आता वेधतोय आणि नक्कीच आपण पोहोचणार आहोत ते म्हणजे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे, ज्या ठिकाणी नक्कीच आपण सन्मान करणार आहोत दोन्हीही या संघ मालकांचा आणि त्यासोबतच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. नक्कीच मॅच टाइम नंतर आपण एक प्रेझेंटेशन देखील पाहणार आहोत, ज्या ठिकाणी संघ मालकांचा आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. पण त्यासोबतच मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देखील आपण देण्याकरिता पुढे सरसावतोय. पण त्याआधी आपण समरीसाठी थांबलोय. ज्या पद्धतीने समरी